नमस्कार. एखाद्या व्यक्तीचं वजन वाढलं की आपण त्याला पटकन सल्ला देतो. कमी खा, रोज चालायला जा. मनावर घेतलं तर वजन सहज कमी होईल. पण मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. जर लठ्ठपणा फक्त जास्त खाण्यामुळे होत असेल, तर वजन कमी करूनही अनेक लोकांचं वजन पुन्हा का वाढतं? याचं उत्तर आपल्या शरीराच्या विज्ञानामध्ये दडलंय. लठ्ठपणा फक्त इच्छाशक्तीचा प्रश्न नाही. आपलं वजन फक्त आपण किती खातो यावर ठरत नाही. मेंदू, हॉर्मोन्स, आनुवंशिकता, अन्नाचं वातावरण, झोप आणि ताड हे महत्वाचे आहेत. याचा अर्थ असा नाही की आहार आणि व्यायाम महत्वाचे नाहीत. ते खूप महत्वाचे आहेत. पण त्यामागचं विज्ञान समजून घेतल्याशिवाय फक्त कमी खा आणि जास्त व्यायाम करा असं सांगणं अपुरं आहे. आपल्या मेंदूमध्ये हायपोथॅलॅमस नावाचा एक छोटासा भाग असतो. त्याला आपण शरीराची एनर्जी कंट्रोल रूम म्हणूया. शरीरात किती ऊर्जा आहे, कधी भूक लावायची, कधी खाणं थांबवायचं, यामध्ये मेंदू महत्वाची भूमिका बजावतो. आपल्या शरीरात अनेक हॉर्मोन्स मेंदूशी संवाद साधतात. त्यापैकी एक म्हणजे GHRELIN हा भुकेचा संदेश देतो. दुसरं म्हणजे लेप्टिन. हा शरीरातील ऊर्जेबद्दल माहिती देतो आणि भूक नियंत्रणात मदत करतो. म्हणून आपलं खाणं हे केवळ मी ठरवलं म्हणून खाल्लं एवढंच सोपं नसतं. आपला मेंदू, पोट आणि हॉर्मोन्स सतत बोलत असतात. आता आधुनिक वातावरण पहा. आपल्या आजूबाजूला गोड पेये, पॅकेज्ड स्नॅक्स आणि फास्ट फूड सहज उपलब्ध आहेत. पूर्वी अन्नासाठी मेहनत करावी लागायची. आज मोबाईलवर 2 क्लिक केले की अन्न दारात येतं. गाड्या आणि लिफ्टमुळे हालचाल कमी झाली. म्हणजेच कॅलरीज मिळवणं सोपं झालं आणि त्या खर्च करणं कमी झालं. आता झोपेचा विचार करा. रात्री उशिरापर्यंत मोबाईल पाहिल्यामुळे झोप कमी होते आणि दुसऱ्या दिवशी थकवा जाणवतो. कमी झोपेमुळे भूक आणि खाण्याच्या सवयींवर वाईट परिणाम होतो. म्हणूनच वजन कमी करताना आपण उशीकडेही लक्ष द्यायला हवे. आता ताण, ऑफिसचा ताण, आर्थिक चिंता किंवा कामाचा थकवा यामुळे काही लोकांमध्ये खाण्याची इच्छा वाढते. यातूनच एक चक्र चालू होतं. ताण, खाणं आणि मग अपराधीपणा वाटणं. यालाच आपण स्ट्रेस ईटिंग सायकल म्हणतो. लक्षात ठेवा, लठ्ठपणामागे मेंदू, हॉर्मोन्स, आनुवंशिकता, आहार, हालचाल, झोप आणि ताण असे 6 मोठे घटक आहेत. वैज्ञानिक संशोधनानुसार लठ्ठपणा ही एक गुंतागुंतीची समस्या आहे. त्यामुळे उपचार देखील प्रत्येक व्यक्तीनुसार बदलू शकतात. आजचे 3 मुद्दे. 1. लठ्ठपणा म्हणजे फक्त इच्छाशक्तीची कमतरता नाही. 2. अनेक घटक वजनावर परिणाम करतात. 3. योग्य उपचार म्हणजे फक्त कमी खा हे नाही. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत वजन पुन्हा का वाढतं, यामागेही आश्चर्यकारक विज्ञान आहे. मी डॉक्टर सुधीर, अलका हॉस्पिटल, लोणंद. आरोग्य समजून घेऊया विज्ञानाच्या मदतीने. टीप: ही माहिती केवळ सामान्य शिक्षणासाठी आहे. सल्ल्यासाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा.